नमस्कार, मी रवींद्र विलास बडे. वाघाळ या गावातील या जलजीवनचा प्रकल्प या क्षेत्रात राबवला आहे. या क्षेत्रात झाडं होती आपली आंब्याची, सीताफळीची, पेरूची, सगळे झाडे वगैरे काढून त्यांनी हे प्रकल्पाचं काम चालू केलेलं आहे. याच्या प्रकल्पाचं काम चालू आमच्या कोर्टात केस असताना यांनी हे काम चालू केले. आम्हाला कुठल्याही प्रकारची नोटीस वगैरे काही दिलेलं नाहीये आणि शासकीय काही कुठलाही पत्रकार काही झालेलं नाही. 8 बाय 6 फलक लागून काम चालू आहे. आता आमचे मित्र आहे तर यांची असं म्हणणं होतं की इथं त्यांची जमीन होती व त्याच्यात फळबाग त्यांनी केलेली होती, एक ऊस भरलेली होती. कमीत कमी 10-15 वर्ष झाले हे क्षेत्र. किती? 55 वर्षाला एक 40-50 वर्ष झाले हे क्षेत्र त्यांच्या ताब्यात आहे. तर इथं आंब्याची बाग, चिक्कूची बाग, पेरूची बाग अशी इथं फळ झाडे होती. तर यांचं असं म्हणणं आहे की या काही आमच्या तालुक्यातल्या तहसील मधल्या कर्मचाऱ्यांनी इथं येऊन पाहणी करून काय डुबले यांचे सातबाऱ्यावरती नोंदी असताना नोंदी नाही असे रिपोर्ट बनवून जिल्हा अधिकारी कार्यालयांना पाठवून इथली जमीन सगळी सपाट केली आहे. हे पहा इथं सर्व आता अशा पद्धतीने काम चालू आहे. त्यांच्या फळबागेची तोडणी झालेली आहे. तर या सर्व अधिकारी कर्मचारी यांच्यावरती गुन्हा दाखल व्हावा, यांनी वृक्षतोड केलेली आहे व ती कुठल्या नियमाने केली हेही त्यांना विचारण्यात यावे. आणि याच्यातून मी सांगतो मित्रांनो की हे जलजीवनचं काम आहे, याच्यात आम्हाला अर्थ आणायचा नाहीये. पण हे ज्या पद्धतीने काम केलं जातं, एका शेतकऱ्याची आज फाशी घेण्याची वेळ या शेतकऱ्यावर आलेली आहे. त्यासाठी इथं आम्ही सर्वजण कार्यकर्ते इथं आलेलो आहोत पाहणीसाठी. तर आता आम्हाला असं दिसून येतंय की इथं याच्या म्हणण्याप्रमाणे इथं काही राहिलेलं नाही. आता याचं जीवन तर उद्ध्वस्त झालेलंच आहे. पण कर्मचाऱ्यांना सोडू नका ज्यांनी हे चुकीचं काम केलंय. जनतेची फसवणूक आणि वृक्षतोड केली आहे त्यांच्यावरती गंभीर स्वरूपाने गुन्हा दाखल झालाच पाहिजे. बोर्ड वगैरे लावलेलं नाही. इथं जलजीवनचं काम चालू असताना बोर्ड लावणं गरजेचं आहे. ठेकेदाराची माहिती लावणं गरजेचं आहे. जे कर्मचारी आहेत त्यांची सर्वांची माहिती इथं लावणे गरजेचं आहे. तसा शासनाचा परिपत्रक आहे. लवास जी आर वाचून शासनाचा जी आर आहे की कुठल्याही पद्धतीचं शासनाचं जर काम असेल त्याच्यामध्ये 8 बाय 6 आकाराचा प्रदर्शन फलक दर्शनी स्थळावरती लावण्यात यावा. तरी इथं आम्ही सगळीकडे फिरून आलो पण इथं कुठल्याही प्रकारचा शासनाचा 8 बाय 6चा नाही 2 बाय 2चा पण फलक इथं दिसलेला नाही. व कुठल्याही प्रकारच्या नियमाचा एकही नियम या ठिकाणी सर्व नियम पायदळी तोडून या प्रकारच्या शासनाचं काम मोठ्या प्रमाणावरती चालू आहे. तर शेतकऱ्यावरती अन्याय झालाय. 1 महिन्याच्या आतमध्ये फलक लावण्यात यावा याबाबतची अंमलबजावणी सहाय्य संस्था उपलब्ध मनुष्यबळाच्या सहाय्याने पूर्ण करण्यात यावी. कार्यवाही पूर्ण करण्याकरता संबंधित शाखा अभियंता सर्वस्वी जबाबदार राहील. आता इथला कोण अभियंता आहे तो सर्वस्वी याला जबाबदार आहे. शासनाच्या जी आर मध्ये असं सर्व संपूर्ण नमूद केलेलं आहे. शिस्तभंगाची कारवाई होईल. आम्ही सर्व त्याचा पाठपुरावा करून शहानिशा करून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम.